औक्षण झाल्यानंतर आपल्या कार्यक्रमाचा अधिकृत शुभारंभ होण्यासाठी फीत कापण्याचा सोहळा या ठिकाणी होणार आहे। माननीय श्री निमिष सावे, उत्तर कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष, माननीय श्री संजयजी यादवराव, कार्याध्यक्ष कोकण भूमी प्रतिष्ठान, या ठिकाणी महोत्सवाचा अधिकृत शुभारंभ झालेला आहे फीत कापून। आपण या सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार झालेलो आहोत। आपण मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करणार आहोत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या महोत्सवामध्ये पाहुण्यांचे आगमन झालेले आहेत। माननीय श्री निमिष सावे, उत्तर कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष, माननीय श्री संजयजी यादवराव, कार्याध्यक्ष कोकण भूमी प्रतिष्ठान, माननीय श्री जगदीश ठाकूर, पालघर जिल्हा टुरिझम डेव्हलपमेंट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांना सांगितलं का ते औक्षण करणारे जे आहेत ना त्यांना हे पटकन द्यायला लागेल। मी काय म्हणतो आता फक्त नाही येणार मान्यवरांना इथे बसून देऊ आणि नंतर मग दीपप्रज्वलनानंतर मग ते बरोबर आपण कोणा घ्या तेवढेच घ्या, एवढीच पाठवते घ्या सर। आणि आपले संजय करत असतील वरती संजय करत असतील सरपंच पण घ्या बरं आल्या मी तुम्हाला पेन सांगतो काय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघ आयोजित केळवे बीच पर्यटन महोत्सव वर्ष 6वे या महोत्सवाचा शुभारंभ आत्ताच अगदी थोड्या वेळापूर्वी मान्यवरांच्या हस्ते झालेले आहे। मान्यवरांचे आगमन होत आहे। माननीय श्री निमिष सावे, उत्तर कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष, माननीय श्री संजयजी यादवराव, कार्याध्यक्ष कोकण भूमी प्रतिष्ठान, माननीय श्री जगदीश ठाकूर, पालघर जिल्हा टुरिझम डेव्हलपमेंट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष,
या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होत आहे. संघाचे विश्वासकार, संघाचे उपाध्यक्ष आहेत, कोकणाचे अध्यक्ष आहेत, वेगळे आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघ आयोजित केळवे बीच पर्यटन महोत्सव वर्ष 6वे. मान्यवरांचे या ठिकाणी खूप खूप स्वागत. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या केळवे बीचच्या पावनभूमीवर आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. ते म्हणजे पर्यटन, संस्कृती आणि स्थानिक कलेचा उत्सव साजरा करण्यासाठी. केळवे बीच पर्यटन महोत्सव हा एक केवळ कार्यक्रम नसून आपल्या परिसरातील पर्यटनाला चालना देणारा, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देणारा आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवणारा एक आनंदोत्सव आहे. या महोत्सवाचा अधिकृत शुभारंभ थोड्या वेळापूर्वीच झालेला आहे आणि या सोहळ्यामध्ये, या महोत्सवामध्ये मान्यवरांचे आगमन झालेले आहे. माननीय श्री निमेश सावे, उत्तर कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष, माननीय श्री संजयजी यादवराव कार्याध्यक्ष कोकण भूमी प्रतिष्ठान, माननीय श्री जगदीश ठाकूर पालघर जिल्हा टुरिझम डेव्हलपमेंट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा खूप खूप मनापासून स्वागत. या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या केळवे बीचच्या सानिध्यात आयोजित या पर्यटन महोत्सवाची सुरुवात आपण परंपरेप्रमाणे दीप प्रज्वलनाने करायची आहे. दीप हा सकारात्मकता, समृद्धी याचं प्रतीक आहे. यासाठी मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे. अशोका दीपज्योतिर्नमोस्तुते, दीपज्योतिर्नमोस्तुते, दीपज्योतिर्परब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दनः, दीपज्योतिर्परब्रह्म, दीपज्योतिर्जनार्दनः, दीपो हरतु मे पापं, सन्ध्यादीप नमोस्तुते. ओ दीप ब्रह्मरूपस्त्वं, ज्योतिषां प्रभुरव्ययः, ओ दीप ब्रह्मरूपस्त्वं, ज्योतिषां प्रभुरव्ययः. आरोग्यं देहि पुत्रांश्च, मतिं स्वच्छां हि मे सदा. रवेरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत्, रवे
मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन झालेलं आहे. मी केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघातील सदस्यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन जायचं आहे. व्यासपीठावर आसनस्थ होत आहेत.